प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद असं जर मिळणार असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा का मिळवू नये आणि शरद पवार सुप्रिया सुळे यांना बदनाम का करू नये यासाठी सुनेत्राताई पवार यांना वेगळ्या पद्धतीने मॅनेज करण्यात आलं. सल्ला दिला गेला. नरेश अरोराच्या माध्यमातून 4 दिवसामध्ये शपथविधी उरकला आणि त्यानंतर हा पक्ष आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की हा पक्ष जो आहे हा पक्ष राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला तेवढेच अधिकार देतो जेवढे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षाला आहेत. त्याच्यानंतर 10 दिवसांनी सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते आणि त्याच्यानंतर त्यांना असं कळतं की आपल्याला जे अधिकार आहेत तेवढेच अधिकार प्रफुल्ल पटेल यांना आहेत. मग आता काल जे पत्र फिरलेलं आहे 29 एप्रिलचं हे महत्त्वाचं आहे. 29 एप्रिल म्हणजे अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत. पत्र कोणत्या तारखेला काय दिलेलं याची महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही जी चौकडी आहे ही कुणाच्या इशाऱ्यावरून नाचते? भारताच्या राजकारणामध्ये वहिनी साहेब असं सुनेत्राताई पवार आपलं स्थान निर्माण करतील असं बोललेल्या सुनील तटकरे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे राष्ट्रीय कार्यकारिणीतून. हे त्या पत्रातून सिद्ध होतं. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या अर्थाने खरे सल्लागार कोण आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खरी चिंता कोणाला आहे या संबंधी आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. प्रकरण खूप गाजत आहे. सुनील तटकरे यांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी अगदी काल परवाच सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तिकडं रोह्यामध्ये गेल्या होत्या. त्यांनी आदिती माझी मुलगी आहे वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलं. सुनील तटकरे यांनी तर असं म्हटले की आता वहिनी म्हणजे जसं जयललिता अम्मा, ममता दिदी हे जशा राष्ट्रीय राजकारणामध्ये आहेत त्या होत्या किंवा आहेत, मग त्याप्रमाणे आपला वकुम निर्माण करण्यासाठी आता सुनेत्रा वहिनी ह्या गाजतील असं त्यांनी सांगितलं. आता जसं सुरुवातीला जो कार्यक्रम झाला आदिती तटकरे आणि सुनील तटकरेंचा, त्यावेळेला त्यांनी बाकी कुणाचे फोटो लावले नव्हते. ती चर्चा तिथून सुरू झाली. इकडं बारामतीमध्ये घातकी तटकरे पटेल नको हे बोर्ड लागले. हे सगळं काय घडतं आहे? मग आता जर आपण त्या 29 एप्रिलची यादी जर पाहिली तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुणाची नावं आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि कुणाची नावं नाही आहेत. आता बघा ते पत्र ते आहे 29 एप्रिल 2026 म्हणजे 10-12 दिवसांपूर्वीचं पत्र आहे. आता बघा त्याच्यामध्ये नावं आहेत जे निवडणूक आयोगाला दिलेलं. सुनेत्रा अजित पवार या नॅशनल प्रेसिडेंट आहेत. शिवाजीराव गर्जे ट्रेझरर आहेत. पार्थ अजित पवार जनरल सेक्रेटरी. सुबोध मोहिते जनरल सेक्रेटरी. जय अजित पवार नॅशनल सेक्रेटरी. अविनाश आदिक नॅशनल सेक्रेटरी. सना मलिक नॅशनल सेक्रेटरी. धीरज शर्मा नॅशनल प्रेसिडेंट यूथ. त्याच्यानंतर संजय प्रजापती नॅशनल सेक्रेटरी. त्याच्यानंतर राणा रणवीर सिंग नॅशनल सेक्रेटरी. डॉक्टर रमनप्रीत सिंग नॅशनल सेक्रेटरी. त्याच्यानंतर धनंजय शर्मा नॅशनल सेक्रेटरी. डॉक्टर अभिषेक बोके हे नॅशनल सेक्रेटरी. आता याच्यामध्ये त्यांची काय काय कामं आहेत याची देखील यादी आहे. पण आता याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव नाही, जे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांचं नाव नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सुनील तटकरे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत,
त्यांचं नाव नाही आहे. ज्येष्ठ ज्यांना आता खासदार व्हायचे वेध लागलेले आहेत, राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचे, छगन भुजबळ, त्यांचं नाव नाही आहे. धनंजय मुंडे तालेवार नेते, कोर कमिटीमधले सदस्य, मंत्रिपद पाहिजे, सुनेत्राताई पवार दिसले की पायावर डोकं ठेवतात. ते ह्या चौघांची नावं नाही. आता सुनेत्राताई पवार यांनी काय सांगितलेलं आहे प्रसारमाध्यमांना, ही तांत्रिक चूक आहे. आता ही तांत्रिक चूक आहे की मांत्रिक बाबाच्या नादी लागलेले सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरेंमुळे ही तांत्रिक चूक करावी लागलेली आहे का? याला आधार काय? याला आधार मी सांगतो, अगदी तो साधार आधार सांगतो. आता बघा, 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचं निधन होतं. पुढचे 4 दिवस त्या दिवसापासून लगेच टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण सुरू होतं. भारतीय जनता पार्टीमधले चाणक्य आपल्या शेंडीला गाठ मारतात. ते या चौघांची मीटिंग घडून आणतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की विलिनीकरण वगैरे अजितदादा माझे मित्र असताना देखील ते कधीच बोलले नाहीत आणि आमचं पूर्ण या पक्षाला सहकार्य राहील. सुनेत्राताई पवार यांना आमचं सहकार्य राहील. 31 जानेवारीला इकडं राख सावडली जात असताना, अस्थि विसर्जन होत असताना इकडं शपथविधी होतो, संतापाची लाट उसळली जाते. त्याच्यानंतर 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं जातं या चौकडीच्या माध्यमातून आणि सांगितलं जातं की जेवढे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षाला तेवढे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला हे. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला तो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या पदभार घेतात. त्याच्यानंतर त्यांच्या वतीने एक पत्र दिलं जातं, जे गर्जे जे आहेत, शिवाजीराव गर्जे, त्यांच्यामार्फत पत्र दिलं जातं आणि मग ते पत्र निवडणूक आयोगाला पोहोचवलं जातं. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान जे काही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे तो निस्तर करावा किंवा खारिज करावा असं ते सांगितलं जातं. आणि मग त्याच्यानंतर ईमेल केले जातात 1 मार्चच्या दरम्यान. निवडणूक आयोग राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वतीने जे ईमेल आलेले तेच ग्राह्य धरून निर्णय सांगतं. त्याच्यानंतर 29 एप्रिलला हे पत्र जातं की याच्यामध्ये हे चौघही नाहीत, हे काय सांगून जात आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये या खऱ्या अर्थाने या चौकडीच्या ताब्यात पक्ष जाऊ नये म्हणून त्यांना कोण सल्ला देत आहे याचं नाव सांगायची काही गरज आहे का? नाव आपल्याला माहिती आहे आणि ते नाव अर्थातच शरद पवार हे असू शकतं किंवा आहेच. याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करावा, सबस्क्राईब करावा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. धन्यवाद.